नमस्कार मित्रांनो, आज आपण ती जमलेले आहोत ती विकसित कृषी संकल्प अभियान हे जे केंद्र सरकारच्या वतीने माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सर यांच्या माध्यमाने यांच्या प्रेरणेने हे सर्व प्रोग्राम भारतभर सुरू आहेत। त्याचप्रमाणे आपल्या या संशोधन केंद्राच्या वतीने मत्स्य उपकेंद्र तारापूरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र पनवेल यांच्या मार्फत आपण हे अभियानाचा प्रोग्राम वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन राबवतात। त्यातलं पनवेल तालुक्यातील तारा या गावी आपण आलेलो आहोत आणि ह्या प्रोग्राम हा अभियान या तारा गावामध्ये करतो आहोत। त्याचप्रमाणे बोरजे, वडाव, उंबर्डे अशा गावांमध्ये या अभियानाच्या माध्यमातून आपल्या केंद्राच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत। त्याचा वृत्तांत आपण बघणार आहोत। उत्पादन करतो ते व्यवस्थितरित्या विकल्या गेलं पाहिजे आणि त्याच्यात काय आपण मॉडिफिकेशन करू शकतो, कशा पद्धतीने अजून आधुनिक पद्धतीने जाऊ शकतो, कधी पूर परिस्थिती, कधी वेगवेगळ्या वातावरणाचा बदल हे आपण अनुभवतो। मत्स्य शेती आहे मी सातबाऱ्यावर त्याची नोंद केलेली आहे। म्हणजे मी शेतकरी मत्स्य शेतकरी अधिकृत झालो का हाही माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे। दुसरा आता मागाशी मी बोलताना बोललो की मत्स्य मंत्र्यांनी जो मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रात दर्जा दिलेला आहे त्याबद्दल काय फायदे थोडेसे आहेत ते थोडक्यात सांगितलं तर बरं होईल। त्याचा उल्लेख आपल्यामध्ये आला नाही असं मला वाटते। दुसरं की म्हणजे तुमचे दोघांचे प्रश्न जे आहेत की इकडे समस्या सांगितली आणि समाधान इकडे सांगितलं। म्हणजे जो किसान क्रेडिट कार्डचा विषय जो होता त्यांचे साहेब जे म्हणाले की त्याचा लाभ मिळत नाही कारण की त्यांची जी अट आहे त्याच्यामध्ये ते तो मत्स्य शेतकरी पाहिजे। आता मत्स्य शेतकरी ठरवणार कोण हा यांचा प्रश्न आहे, ते पण बरोबर आहे। मग आता जे धोरण आलेलं आहे जो कृषीचा दर्जा मत्स्याला मिळालेला आहे ते त्याच्यावर सोल्युशन आहे। आता आपण सर्वांनी काय करायचंय, NFDP जी बोलले सरांनी सांगितली वेबसाईटवर जाऊन पहिल्यांदा तुमची मत्स्य शेतकरी म्हणून नोंदणी करा। तिथे तुम्ही मत्स्य शेतकरी म्हणून नोंद एकदा तुमची झाली की आता भविष्यामध्ये किसान क्रेडिटचा प्रॉब्लेम त्या नोंदणीनंतर सॉल्व्ह होणार आहे कारण की तुमची मत्स्य शेतकरी म्हणून नोंद झाली किसान क्रेडिट कार्डमध्ये तुम्ही अप्लाय करताना तो ID देऊ शकता जो पूर्वी अटॅच करायला मिळत नव्हता। तुम्ही व्यवसाय जो करताय तो कसा वाढवता येईल तुम्हाला, तर त्यासाठी काय गोष्टींचा अवलंब करावा लागतो तुम्हाला आधी माहिती पाहिजे। नुसतं तलाव आहे आणि पाणी साठवलं आणि त्याच्यामध्ये वीज सोडल्याने उत्पादन घेत असं नाही। तर तलाव झाल्यानंतर तलाव फोडल्यानंतर मातीचं परीक्षण करावं लागतं, त्याच्यानंतर पाणीचं परीक्षण करावं लागतं, ती जागा तुमच्या उत्पादनासाठी सुटेबल आहे का नाही हे आधी तुम्हाला निरीक्षण करावं लागतं। या गोष्टी ज्यावेळेस तुम्हाला कळतं की बाबा माझ्या तलावामध्ये पाण्याची गुणवत्ता चांगली आहे, माझ्या तलावामध्ये मातीची गुणवत्ता चांगली आहे, तर मी बीज सोडेल। बीज सोडल्यावर तिथे वर्षभरामध्ये चांगला माल उत्पादित केला तर त्याला विकायचं कुठे, त्याला मार्केट कुठे आहे। तर जवळजवळ रोजचा 3.5, 4 लाख 5 लाख रुपयाचा तुम्ही कुर्ला नेहरूनगरला जर गेलात, पश्चिमेला जर गेलात, सकाळी पहाटे 4-5 वाजल्यापासून जे मार्केट चालू होतं ते सकाळी 8-9 वाजेपर्यंत होलसेल मार्केट असतं। 4 ते 5 लाख रुपयाचे मासेचा व्यापार तिथे होतो आणि या सगळ्या याच्यामध्ये आपला इथला कोकणातला साधन संपत्ती असून रिसोर्सेस असून सगळं असून फक्त तांत्रिक माहिती नाहीये आणि आपण त्या व्यवसायाकडे गांभीर्याने बघत नाहीये। आंबा असेल, काजू असेल, मासे असतील, भाजीपाला असेल, हार्वेस्टिंग, पोस्ट हार्वेस्टिंग म्हणजे काढल्यानंतर त्याची कशी प्रक्रिया करायची याची विविध प्रकारचे नारळ, सुपारी सगळ्यांचे ॲप केलेली इथे आहेत। चित्र दिलेलं आहे, आंब्याचं आहे, काजूचं आहे, फिशचं आहे। हे सगळे ॲप आपल्या विद्यापीठात आहेत। पहिला येतो हा स्कॅन जर तुम्ही केला आता सुद्धा तरी तुम्ही हा ॲप तुमच्या स्मार्टफोनला लोड करू शकता। त्याच्यामध्ये हा YouTube चॅनल आहे।